संस्कृतीचे कार्यकर्ते गाव येथे मंदिरात आम्ही संकल्प केला की आपल्याला हे काम करायचं आहे, तर याच्यासाठी देवाला आपण शक्ती मागतो आणि हे काम आपण चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही चौथं विचारपीठ मुंबई येथील गोंडी येथे घेतलं. गोंडी येथे विठ्ठल बिरोबाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आपले धुळदेव कोळेकर यांनी ते संयोजन केलं सगळ्या उत्तम प्रकारे. दाजी कोळेकर, धुळदेव कोळेकर आणि तिथं तारे सर आपल्या समाजाचे जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना आपण बोलवलं होतं. त्या ठिकाणी आपल्या कैपत नृत्य सादर केलं. अशा प्रकारे चांगला कार्यक्रम आम्ही 2017 साली केलेला. त्याच्यानंतर 2018मध्ये आम्ही तुळजापूर येथे आपली जे काही महाराष्ट्राची कुलदेवी आहे, आपण सर्वजण मानतो की त्या देवीला आपण विचारपीठ घेण्याचं ठरवलं. आम्ही तिथं बांधव येऊन आम्ही विचारमंथन केलं. कारण आपण दरिद्री कशाने आहोत, तर दरिद्री पैशाने कधीच दरिद्री नव्हता, आजही नाही. आपण दरिद्री आहे, आपण हे वैचार्यानं दरिद्री आहोत. आज जर कोणी चांगला माणूस असेल, म्हणजे पैशाने चांगला असेल, क्लास 1 अधिकारी आहे, तरी तो आत्महत्या का करतो? एखादा माणूस पैशावान आहे, तो दारू का पितो? त्याला व्यसनाधीन का होतं? अशा प्रकारे आपण विचार केला तर विचारानं दरिद्री आहेत, म्हणून आम्ही हे विचारपीठ घ्यायचं सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला विचारपीठ घेतलं आणि भवानी माता जी आहे तिच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. आणि हे आपल्याला आपल्या संस्कृतीचं काम करायचं आहे. आणि संस्कृतीचं काम म्हणजेच आपली जी नीतिमूल्य आहेत तरी आपल्याला ही समाजात रुजवले पाहिजेत. आपल्याला समाजाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. या भूमिकेतून आम्ही काम चालू केलेलं आहे आणि काम करत आहे. मग आपल्याला जो चांगला नेता असेल, राजकीय नेता असेल, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असेल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जी लोक चांगली काम करतात त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. ही भावना ठेवून आपण काम करतोय. याच्या पाठीमागं आपला कुठलाही स्वार्थ नाही, तर आपली याच्या पाठीमागं ही भक्तीची भूमिका आहे. ही भक्तीची भूमिका घेऊन आपण काम करतो. तर गेल्या जो मेचा महिना आहे त्याच्यामध्ये आम्ही या धनगर संस्कृती संवर्धन संघतर्फे प्रश्नमंजुषा घेतली होती. तर आपण 30 प्रश्न विचारले, रोज एक प्रश्न याप्रमाणे. तर जवळपास 50-60 लोकांनी भाग घेतला. त्याच्यातील 12 लोकांनी 5 पैकी 5 उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि एक आहे देवाप्पा गावडे सोलापूर यांनी 30च्या 30 प्रश्नाची त्यांनी बरोबर उत्तर दिलेली आहे. तर हे आम्ही कशासाठी केलं, ह्याच्यातून आम्हाला काय फायदा आहे का, हे आम्ही भक्ती म्हणून केलेलं आहे. ही देवाची खरी भक्ती आहे. अभ्यास करण्याच्या पाठीमागं दृष्टी काय की देवाची भक्तीच्या या दृष्टिकोनानं आम्ही कार्य करायचं ठरवलेलं आहे. आणि आमचं जे ब्रीदवाक्य आहे, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विचारपीठाच्या माध्यमातून आम्ही हे संस्कृती संवर्धनाचं काम करणार आहे. हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि आमचं मिशन आहे. जे अहिल्यादेवीचं जी प्रतिज्ञा आहे, अहिल्यादेवीचा जो विचार आहे, तोच आम्हाला पुढं चालवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आम्हाला जीवन जगायचं आहे. म्हणजे प्रत्येक कृतीचा उत्तर, प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे आणि माझ्या प्रत्येक कृतीचा जाब मला परमेश्वराला द्यायचा आहे. मी जे काम करणार आहे ते माझं काम परमेश्वर बघणार आहे. मी कोणाला खुश करायला करत नाही आहे. कोणी तर मला शाबासकी द्यावं, कोणी तर मला काहीतरी द्यावं, कीर्ती मिळावी, किंवा कुणी काहीतरी माझ्या पाठीवर थाप मारावी, या उद्देशाने आम्ही हे काम करत नाही आहे. हे काम करतोय, हे आपलं कर्तव्य या भावनेतून काम करतोय की आपली संस्कृती जपायची, आपली संस्कृती संवर्धन करायचं, हे आपलं कर्तव्यच आहे. आणि कर्तव्य करायसाठी मग कोणी काही चांगलं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. हे माझं कर्तव्यच आहे. आणि या कर्तव्य भावनेतून आम्ही धनगर संस्कृती संवर्धनाचं काम गेले 4 वर्ष चालू केलेलं आहे. आणि जरी हे काम सावकाश चालत असेल तर हे काम देवाचं आहे आणि देव या कार्यामध्ये चांगली माणसं जोडली जातो. भरपूर लोक फोन करतात, आम्ही फोनवर या गोष्टीची आम्ही चर्चा करतो की या माध्यमातून हिंदू धनगर संस्कृती संघ या माध्यमातून आपण पुढं कसं जाणार आहोत, समाजाला आपण पुढं गायडन्स कसं करावं. तर आपली भूमिका स्पष्ट आणि क्लिअरच आहे की समाजाचं कल्याण करण्याची आपल्यात ताकद नाही. आपण कोण आहोत समाजाचं कल्याण करणारे? समाजाचं कल्याण करणारा परमेश्वर आहे. समाजाचं कल्याण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. तो करणार ना, त्याचं जग आहे, तो कसं चालवायचं तो बघणार ना. आज एक छोटासा व्हायरस सोडला तर त्यांनी किती बदल केलेला आहे. तर हे परमेश्वराचं जग आहे
आपल्याला रोज जो रोल मिळालेला आहे तो आपल्याला निभवायचा आहे. आपल्याला जी ड्युटी दिलेली आहे ती आपल्याला आपली प्रामाणिकपणे आपल्याला करायचं आहे. आणि ह्या ह्या भूमिकेतून आपण जर काम करत गेलो तर आपल्याला फ्रस्ट्रेशन कधीच येणार नाही. आपल्याला निराशा कधीच येणार नाही. कारण आपण आपलं नातं हे देवाचे आहे. जे काम करतोय आपण ते देवासाठी केले म्हणून करतोय, समाजासाठी नाही. ही समाजसेवा नाही. धनगर संस्कृती संवर्धन संघचं काम हे समाजाच्यासाठी नाही आहे, समाजसेवा म्हणून आम्ही करत नाही. ही देवाची भक्ती म्हणून करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे काम केलेलं आहे हे धर्माचं काम केलेलं आहे. धर्माचं काम केलेलं आहे. हे परमेश्वराला माझ्या कृतीचं उत्तर द्यायचं आहे म्हणून केलेलं आहे. ह्याच्यातून समाजसेवा होते, ऑटोमॅटिक होते. काही करायची गरज नाही समाजासाठी. हे आपण देवाची भक्ती म्हणूनच केलं तर समाजसेवा होणारच आहे. पण समाजसेवा म्हणून जर केलं तर मग आपली अपेक्षा राहते की मला समाजानं, मी एवढं समाजासाठी केलं, मी अमुक केलं तमुक केलं, उपोषणाला बसलो, मोर्चे काढले, मग मला समाजानं काहीच दिलं नाही, मला समाज टीका करतो, अशा प्रकारे फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला. म्हणून आपली भूमिका स्थिर आहे. आपण जे करणार आहे की आपण परमेश्वरासाठी करतो, परमेश्वराचे विचार या जमिनीमध्ये रुजवण्यासाठी करतो. आणि ईश विचार हे भगवंताचे विचार आहेत आणि भगवंताची भक्ती म्हणून आपण या माध्यमातून करतो. त्यामुळे आपल्याला निराश कधी येणारच नाही आणि फळाची अपेक्षाच नाही आहे. भगवद्गीतेत सांगितले कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्याला अधिकार काय आहे? कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची अपेक्षाच नाही आहे. आपण हे जे काही काम करतोय हे फिलॉसॉफीचं तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञानाचा जे विचार आहेत, जे आपल्या शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी असेल, त्यांनी त्या पद्धतीने जीवन जगलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन आपण जर काम केलं तर आपलं कौटुंबिक आयुष्य सुखी होणार आहे. आणि प्रत्येकाचं कुटुंब सुखी जर झालं तर सगळा समाज सुखी होणार आहे. तर असा सर्वसमावेशक विचार करून समाजाच्या आर्थिक विकास, समाजाचा राजकीय विकास, समाजाचा सामाजिक विकास, समाजाचा सांस्कृतिक विकास आणि शैक्षणिक विकास, असा 5 प्रकारे विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण काम करतोय. आणि हे काम सतत चालू राहणार आहे. आपण उद्या गेलो, आपण मेलो तरी पण हे काम चालू राहणार आहे. कारण हे भगवंताचं काम आहे आणि ज्याला आवड आहे, ज्याला हे करायचं आहे तो हे काम करणारच आहे. तर आपल्या अगोदर पण बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. ते आपल्याला माहीत नाही. आपल्याला अभ्यास केला तर समजेल की त्याने त्या पद्धतीने काम केलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवीला आपण वंदन करूया, त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि त्यांनी जे 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केलेला आहे त्यांना आपण परत एकदा नमस्कार करूया. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्याम वैद्यनाथंच डाकिन्याम भीमाशंकर सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कुष्मेशम च शिवालय सायं प्रातः पटेनर सप्तजन्मकृतं पापम स्मरणेन विनश्यती. हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, हे हिंदू धनगर संस्कृती संवर्धन संघ हे 12 ज्योतिर्लिंगाचं रोज सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करणार आहेत. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळी आणि संध्याकाळी जर ध्यान करत असतील तर त्यांच्या 7 जन्माचं पाप नष्ट होणार आहे. आता प्रश्न आहे की पाप म्हणजे काय? आपल्या डोक्यात चुकीच्या कल्पना आहेत. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे स्वतःला कमी लेखणे. मी हलका आहे, मी क्षुद्र आहे, माझ्याच्यानं काय होणार आहे, मला काय जमतंय, मी काय शिकलेला आहे का, मी तर अडाणी माणूस आहे, मला ज्ञान नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्यात एक न्यूनगंड आहे की स्वतःला कमी समजणे. तर स्वतःला कमी समजणे म्हणजे पाप. तर मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी शिव आहे, मी परमेश्वराचा अंश आहे, मी परमेश्वराचा अंश आहे, मी शिवाचा अंश आहे. ही रोज सकाळी जर आपण ध्यान केलं, मी त्या जो काही परमेश्वर आहे, जो सर्वशक्तिमान आहे, त्या परमेश्वराचा मी अंश आहे, असं आपण सकाळ संध्याकाळी जर ध्यान केलं तर मी स्वतःला हलकं समजणारच नाही. मी कोण आहे? परमेश्वराचा अंश आहे. वाघाचा मुलगा वाघच असणार आहे, सिंहाचा मुलगा सिंहच असणार आहे. तर मी देवाचा अंश आहे तर मी देवच आहे. ही भावना जर आपण सकाळ संध्याकाळ मनामध्ये जर आपल्या पेरली तर आपल्या मनाचा विकास होणार आहे आणि आपलं मन स्ट्रॉंग होणार आहे. तर या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा आपल्याला आदर्श घ्यायचा असेल तर 12 ज्योतिर्लिंगाला आपण सकाळ संध्याकाळ नमस्कार करूया. आणि हाच खरा पुण्यश्लोक अहिल्यादेवीला नमस्कार आहे. एवढं बोलून हे जे काही विचाराचं पुष्प आहे मी अहिल्यादेवीच्या चरणी अर्पण करतो. जय महाराष्ट्र,
जय हिंद, जय मल्हार.